नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। या वर्षीपासून प्रत्येक शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे। यासाठी महाविस्तार AI ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे। सर्व योजनेचा लाभ अचूकरित्या प्रत्येक शेतकऱ्यांना घेता यावा। यानंतर ज्या काही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेसंदर्भात अचूक माहिती त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी आणि त्या शेतकऱ्यांना शेतीतून निघणारे जे उत्पन्न आहे ते दुप्पट कशा पद्धतीने करता येईल यासाठी शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल ॲप तयार करण्यात आलेला आहे। हा ॲप आहे महाविस्तार AI ॲप। या संदर्भात पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दुप्पट फायदा होणार आहे, शेतकऱ्यांना या ॲपचा नेमका काय फायदा आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम प्ले स्टोर वरती येऊन महाविस्तार AI या नावाने सर्च करून ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप दिसलेला इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल मध्ये ओपन करायचं आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला काही माहिती इथं भरावी लागेल। पूर्ण नाव आपला एकाखाली एक संपूर्ण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मोबाईल व्हेरीफाय करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर त्यावरती एक OTP येईल, तो OTP टाकून स्थापित करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं नवीन एक पासवर्ड तयार करावा लागेल। 2 वेळेस सेम पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर ज्या गावामध्ये आपली शेती असेल त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्व माहिती या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर स्थापित करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। आपला आता ID तयार झालेला आहे। आपल्याला इथं लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन होण्यासाठी एकतर मोबाईल नंबर जो तुम्ही पूर्वी टाकलेला होता तो मोबाईल नंबर टाकून OTPच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी लॉग इन होऊ शकता किंवा पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन होता येतो। आपण इथं OTPच्या माध्यमातून लॉग इन होणार आहोत। आता OTP पाठवा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही आता टाकलेला होता त्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल 6 अंकी, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर स्थापित करा या टॅबवरती इथं क्लिक करायचं आहे। व्यवस्थित माहिती पाहून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। OTP आलेला आहे, OTP स्थापित करा या टॅबवरती मी क्लिक करत आहे। क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर पूर्ण डिटेल्स या ॲपच्या संदर्भात दिसणार आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। जर इथं OTP चुकत असेल तर तुमची OTP घेणार नाही। आता बघा इथं परमिशन ॲपला द्यायचं आहे। सर्वप्रथम यामध्ये काही माहिती तुम्हाला शो होणार आहे। तुमचं पूर्ण नाव दिसेल, त्यानंतर तुमचा जो वेदर आहे, जो हवामान आहे तो हवामान टच करायचं आहे। आता हवामान टच केल्याच्या नंतर पुढील 5 दिवस आणि मागील 5 दिवसाचा तुम्हाला या ठिकाणी हवामान दिसणार आहे। बघा यावरती टच करा। इथं पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला चौकोन डब्बे आयतानुसार इथे दाखवत आहे। बघा मागील 5 दिवस आणि पुढील 5 दिवसाचा तुम्हाला या ठिकाणी हवामान पाहता येतो। म्हणजे आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करता येणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला याच ॲपच्या माध्यमातून समजणार आहे। जर हवामान व्यवस्थित जर आपल्याला समजलं, शेतीसाठीचा पूर्व नियोजन व्यवस्थितरित्या आपल्याला करता येणार आहे। आता त्यानंतर आपण पाहूया पीक सल्ला। यामध्ये जे माहिती देण्यात आली आहे कोणत्या पिकाविषयी तुम्हाला सल्ला पाहिजे, 1 नंबरचा जो टॅब आहे त्यावरती टच केल्याच्या नंतर सर्व पिके या ठिकाणी दिसणार आहेत। तृणधान्य पिके असेल, कडधान्य पिके असेल, तेलबिया पिके असतील, नगदी पिके असतील, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी एकाखाली एक दिसणार आहे। व्यवस्थित पाहू शकता। ज्या पिकांचा तुम्हाला नियोजन पाहिजे असेल, सल्ला पाहिजे असेल त्या पिकावरती टच करायचे आहे। पालेभाज्या असतील, भाजीपाला असेल, फळपिके असतील, हे सर्व या ठिकाणी यामध्ये दिसणार आहे। आता आपण सोयाबीन विषयी पाहूया। सोयाबीन, तेलबिया पिके यावरती टच करा। टच केल्यानंतर याचा सल्ला आपल्याला घ्यायचा आहे सोयाबीनचा। ज्या दिवशी तुम्ही सोयाबीन पेरलेला आहे त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। बघा तारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर ठीक आहे या टॅबवरती टच करा। टच केल्याबरोबर तुमच्या समोर आता ऑप्शन पूर्ण ओपन झालेला दिसेल। जर तुम्हाला या ठिकाणी जर तो पीक बदलायचा असेल तर इथं पीक बदला किंवा हटवा टॅब या ठिकाणी दिसत असेल त्यावरती टच करून तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आपल्याला पीक जोडून घ्यायचं आहे। पीक जोडून घेतल्याच्या नंतर पीक सल्ला या टॅबवरती क्लिक करायचं आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। पीक सल्ला या टॅबवरती क्लिक केल्यानंतर
पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्या पिकाबद्दल म्हणजे सोयाबीन पिकाबद्दल। आता यामध्ये चक्री भुंगाच्या नियंत्रणासाठी 30 मिनिटे 15 लिटर अधिक वाचा त्यावरती टॅप करा। आता ज्या पद्धतीने तुमचे सोयाबीनची प्रोसेस असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाणार आहे। सध्या आपल्या पिकासाठी कोणती फवारणी आवश्यक आहे, कोणती आळी पडणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असेल। कोणता औषध वापरायचं आहे हे सुद्धा दिसणार आहे। एखाद्या पिकाची SOP जर पाहायची असेल तर कडधान्य असेल, तृणधान्य असेल, तेलबिया असेल, ज्या पिकाची तुम्हाला पाहिजे। आपण आता कडधान्य पिके उडीद या संदर्भात माहिती जाणून घेऊया। उडीद या संदर्भात पूर्व मशागत असेल, बियाण्याची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची आहे। पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन हे सर्व एकाखाली एक माहिती दिलेली आहे। ज्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। त्यानंतर आपण जाणून घेऊया मृदा आरोग्य पत्रिका। आता मृदा आरोग्य पत्रिकामध्ये टच केल्याच्या नंतर आपला इथं 712 किंवा गट क्रमांक जो असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रस्तुत करा या टॅबवरती टच करायचं आहे। तुम्हाला मृदा आरोग्य पत्रिकाची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी समजून येणार आहे। आता त्यानंतर आपण पुढे जे प्रोसेस दिलेली आहे ते प्रोसेस या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मी डेमोसाठी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। आपल्या जमिनीनुसार खत मात्रा कशा पद्धतीने गणक करायचा आहे जो कॅल्क्युलेटर दिलेला आहे तो कॅल्क्युलेटरवरती टच करा। कोणत्या पिकासाठी कशा पद्धतीने खत वापरायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी देणार आहे। तुमचा प्लॉटचा आकार काय आहे, गुंठ्यामध्ये टाकू शकता किंवा एकरमध्ये टाकू शकता। तुमच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। पूर्ण व्यवस्थित माहिती या ठिकाणी तुम्हाला भरता येणार आहे आणि पूर्ण तुम्हाला डिटेल्स यामध्ये पाहता येणार आहे। मदत करा या टॅबवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार किंवा गणना करा या टॅबवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला कोणत्या पिकासाठी कशा पद्धतीने किती एकरमध्ये खत वापरायचं आहे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार आहे। आता कीड व रोग या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा हवामान अनुकूल तंत्रज्ञान याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर हवामान अनुकूल तंत्रज्ञान यावरती टच केल्याच्या नंतर पेरणीपूर्वी व पेरणी करताना अवलंब करावयाचे तंत्रज्ञान, पिकाची वाढीच्या अवस्थेत असलेली जी काही माहिती प्रोसेस आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण आता कीड व रोग यावरती टच केल्याच्या नंतर कोणत्या पिकासाठी कोणता रोग पडू शकतो हे सुद्धा या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत। सोयाबीनसाठी कोणत्या पिरियडमध्ये कोणती आळी पडू शकते त्यावर उपाय आपण काय केलं पाहिजे याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बोंडअळी असेल, सोयाबीन खोड नाही असेल, अशा भरपूर अशा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला पूर्ण व्यवस्थित या ॲपच्या माध्यमातून समजणार आहे। जर हे सर्व व्यवस्थित माहिती जर आपल्याला समजून आली, त्याचे लक्षणे जर आपल्याला समजून आले तर आपल्या शेतीमधून निघणारे जे उत्पन्न आहे ते नक्की दुप्पट होणार आहे आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा सुद्धा होणार आहे। आता आपल्याला बाजारभाव पाहायचा असेल, एखादा पीक आपला चांगल्या पद्धतीने आलेला आहे, त्याचा जो बाजारभाव आहे आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने सध्या भाव चालू आहे हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक तारखेनुसार लाईव्ह अपडेट या ठिकाणी दिसणार आहे। आता तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्या संदर्भात टच करा, त्यामध्ये जेवढे तालुके असतील ते सर्व तालुके दिसतील। ज्या तालुक्यामध्ये किती भाव चालू आहे, कोणत्या तालुक्यामध्ये किती भाव चालू आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या तालुक्याला टच करा आणि पूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी समजून येणार आहे। बघा आता यामध्ये दिलेलं आहे कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या पिकासाठी कशा पद्धतीने भाव चालू आहे हे सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी समजून येणार आहे। आता थेट लाभ हस्तांतरण DBT या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या काही विविध योजना आहेत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या याबद्दलचे पूर्ण डिटेल्स यामध्ये दिसणार आहे। बांबू लागवड असेल, शेततळे असेल, शेततळ्याचे अस्थिकरण असेल, आता बीज उत्पादन असेल, रेशीम उद्योग असेल, शेडनेट असेल, जे भरपूर आहेत यामध्ये योजना, त्या सर्व योजना यामध्ये दिसतील। ज्या योजनेसंदर्भात तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती पाहिजे असेल त्या योजनेला टच करा, पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला त्या ठिकाणी समजून येणार आहे। आता अर्ज जर करायचा असेल एखाद्या योजनेबद्दल ते अर्ज सुद्धा तुम्हाला याच ॲपच्या माध्यमातून पुढे करता येणार आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, कारण भरपूर अशा लाभार्थ्यांना या ॲपच्या संदर्भात माहिती नाही आहे। आता पात्रता वरती क्लिक करा, पात्रताचे निकष समजून घ्या, महत्त्वाचे कागदपत्रे समजून घ्या,
थेट लाभ हस्तांतरण योजनेमध्ये जे काही निकष आहेत, पात्रता असेल, डॉक्युमेंट असतील, याबद्दलची सुद्धा माहिती यामध्ये प्रत्येक वैयक्तिक लाभाचा घटक जो आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे। याबद्दलची माहिती सुद्धा घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून समजून येणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। तुम्हाला आता योजनेची माहिती मिळालेली आहे। योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर महाडीबीटी या टॅबवरती क्लिक करा। येथे क्लिक करा अर्जासाठी। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलवरती याल। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद।